ठीक आहे, सुरू करूया. आपण काल 10वीचा किती चॅप्टर सुरू केला होता? दुसऱ्या चॅप्टरचं नाव काय? स्थान आणि विस्तार. मग ह्या स्थान आणि विस्तार याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं होतं, कोण सांगल? बघा, आपण स्थान आणि विस्तार मध्ये 10वी मध्ये 2 देश बघतोय. किती देश बघतोय? 2. पहिला आहे भारत आणि दुसरा आहे ब्राझील. बरोबर, गुड. तर भारत हा कोणत्या खंडामध्ये आहे? भारतचा खंड आशिया. आणि ब्राझीलचा दक्षिण अमेरिका. कुठला आहे? दक्षिण अमेरिका. ठीक आहे. भारताला लोकसंख्येच्या बाबतीत जगातला कितवा देश मानला जातो? कितवा देश? दुसरा. जर आपण लोकसंख्या म्हणलं, हे लोकसंख्या 2011 जनगणनेनुसार कितवा देश मानला जातो? दुसरा. ओके, ठीक आहे. तर भारताचा प्रसिद्ध खेळ कोणता आहे? मी प्रसिद्ध खेळ म्हणतोय, मी तुम्हाला राष्ट्रीय खेळ म्हणतोय का? नाही. प्रसिद्ध खेळ कोणता आहे? क्रिकेट. आणि ब्राझीलचा प्रसिद्ध खेळ कोणता आहे? फुटबॉल. ओके. त्यानंतर भारताला मसाल्यांचा देश किंवा भारतामध्ये सगळ्यात जास्त व्यापार मसाल्यांचा केला जातो किंवा भारतामध्ये चांगल्या प्रकारचे मसाल्यांचं उत्पादन घेतलं जात. मसाले. तर ब्राझील गुड. आपण ब्राझीलला जगाचा कॉफी पॉट असे म्हणतो. त्यानंतर अजून काय राहिलं? ब्राझीलचं नृत्य कोणतं म्हणून ओळखलं जातं? सांबा. कोणतं नृत्य? सांबा. गुड. कोणतं नृत्य? सांबा. ठीक आहे. त्यानंतर आपण म्हणू शकतो की भारत आशिया खंडामध्ये कोणत्या बाजूस आहे? दक्षिण. भारत आशिया खंडामध्ये कोणत्या बाजूस पसरलेला आहे? दक्षिण बाजूस. तर ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडात कसा पसरलेला आहे? उत्तर दक्षिण. कसा पसरलेला आहे? उत्तर दक्षिण असा पसरलेला आहे. ओके, कळलं सगळ्यांना? आणि भारत पृथ्वीच्या कोणत्या भागामध्ये आहे? उत्तर पूर्व. कोणत्या भागात आहे? उत्तर पूर्व. उत्तर पूर्व. तर ब्राझील कसा पसरलेला आहे? उत्तर दक्षिण. कारण ब्राझीलचा अर्धा भाग असा वरती आहे ना, बाकीचा भाग कसा आहे? असा खाली आहे. सगळ्यांना कळलं? हे झालं ब्राझीलचे बेसिक माहिती. पण आपल्याला ज्या वेळेस एखादा देश पाहायचा असतो त्या देशाचे अक्षवृत्त आणि ऋषवृत्त, अक्षवृत्त आणि रेखावृत्त, किंवा तुम्ही अक्षांश आणि रेखांश असं तुम्ही संबोधतात. मग भरपूर वेळेस आपली तर काय होते? जमलिंग होते. मग त्यासाठी आपण काय बघूया? डायरेक्टली भारताचा मॅप बघू. काय बघू? मॅप. हे बघा, भारताचा मॅप. ठीक आहे. हा, तर मगाशी मला भरपूर जणांनी सांगितलं की सर की भारताचं रेखांश असा आहे आणि अक्षांश असा आहे. तर आता मगाशी मला कोणतरी म्हणलं की उत्तर 8 डिग्री 4 मिनिट ते किती आहे? किती आहे बघा लवकर. 37 डिग्री 6 मिनिट उत्तर. बरोबर, असं आहे का? बरोबर. त्यानंतर कोणतरी म्हणलं सर आता हे उत्तर 8 डिग्री 4 मिनिट ते 37 डिग्री 6 मिनिट उत्तर, हे काय? रेखांश आहे का अक्षांश आहे? अक्षांश. काय? ओके. त्यानंतर रेखांश काय? किती? 68 डिग्री 7 मिनिट ते पूर्व 68 डिग्री ना. बरोबर ना, असे ना. पूर्व 68 डिग्री 7 मिनिट ते पूर्व किती? बोला लवकर. कसं लिहिलंय? कसं लिहिलंय तुम्ही? नीट वाचा.
पहिल्यापासून वाचा, नीट वाचा. भारताचं रेखावृत्त विस्तार 68.87 पूर्व रेखावृत्त ते 87 किती 97.25. आता भरपूर जणांना रेखांश आणि अक्षांश मधला फरक कळत नाही. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगतो. लक्ष द्या. ही समजा ही अशी पृथ्वी आहे. ही काय पृथ्वी. ह्या पृथ्वीवरच्या संपूर्ण उभ्या रेषांना काय, कोणत्या रेषांना, उभ्या रेषांना काय म्हणायचं, रेखांश. काय म्हणायचं, रेखांश. काय म्हणायचं, रेखांश. ओके, बघा हे सगळे ब्ल्यू लाईन काय आहे, येलो लाईन काय आहेत, रेखांश. ओके, तर जेवढ्या कोणत्या आडव्या लाईन आहेत, कोणत्या लाईन आडव्या, त्या आडव्या लाईनला काय म्हणायचं, अक्षांश. काय म्हणायचं, अक्षांश. ओके, कळलं का सगळ्यांना. ह्यांना म्हणायचं अक्षांश. बघा मी हिरवी लाईन काढतो इथं, बरोबर. आता यांचं म्हणणं आहे की तुमचा देश उभा किती पसरलाय. ओके, जर उभा देश मोजायचा असेल तर आपल्याला उभ्या लाईन मोजाव्या लागतील का आडव्या लाईन मोजाव्या लागतील, उभ्या. कशा लाईन मोजाव्या लागतील, उभ्या. तर उभ्या लाईन मी मोजणार आहे, तर उभ्या लाईन कुठून मोजायच्या, वरून मोजायच्या का खालून मोजायच्या, त्या मध्यभागून मोजायच्या, मध्यभागून. का, तर मध्य भागातल्या यातनं काय गेलेलं आहे, काय गेलंय, विषुववृत्त. काय गेलंय, हे 0 डिग्री काय आहे, विषुववृत्त आहे. 0 डिग्री पासून वरती आणि 0 डिग्री पासून खाली जे काय मोजलं जातं त्याला काय म्हणतो आपण, अक्षांश. काय म्हटलं जातं, अक्षांश. ओके, तर तुम्हाला भारत कुठं, आता तुम्हाला एक गोष्ट कळली, तर भारत कोणत्या भागामध्ये रे बाळांनो, भारत कोणत्या भागात आहे, बघा ह्या भागात आहे, बघा उत्तर पूर्व. ही झाली उत्तर आणि हा झाला पूर्व. तर भारत कुठे आहे, उत्तर पूर्व भागामध्ये आहे. उत्तर पूर्व भागामध्ये भारताचं सगळ्यात पहिलं टोक कोणतं येत आहे, 0 पासून किती येत आहे, पहिले येते 8 डिग्री. इथून मोजता ना तुम्ही, बघा इथे लिहिलंय का, पहिले किती येत आहे, 8 डिग्री. बघा 0 पासून वरती काय येणार, 1 2 3 4 5 6 7 8. तर भारताचं पहिलं टोक कितीवर आहे, खालचं 8 डिग्री 4 मिनिट. 8 डिग्री. आता विषुववृत्तापासून आपण कुठे चाललोय, कोण दिशेला चाललोय, दिशा कोणती वरची, उत्तर. बघा 8 डिग्री 4 मिनिट उत्तर. ते आता ते म्हणजे इथून कोणतं लोक मोजायचं, वर तर जम्मू काश्मीर जवळचं टोक मोजायचं. कुठलं मोजायचं, जम्मू काश्मीर जवळचं. मग तुम्ही 0 डिग्री पासून कुठे चाललात, उत्तरेला चाललात, म्हणून 8 डिग्री 4 मिनिट उत्तर. कुठे चाललाय, उत्तर. ते कुठपर्यंत, 37 डिग्री 6 मिनिट. ती पण कुठल्या बाजूला आहे, उत्तर बाजूला आहे, म्हणून तुम्ही त्याला काय म्हणतात, उत्तर असं म्हणतात. बरोबर. म्हणजे भारताचा अक्षवृत्त कुठून सुरू होतो, विषुववृत्तापासून. विषुववृत्ताची लाईन किती असते, 0 डिग्री. मग तुम्ही 0 डिग्री पासून मोजा, समजा विषुववृत्ताची लाईन 0 डिग्री, 1 2 3 4 5 6 7 8. ही किती आहे, म्हणजे पहिली 8 डिग्री 4 मिनिट. ते आता हे 8 डिग्री 4 मिनिट विषुववृत्तापासून कुठे आहे, उत्तरेला. 8 डिग्री 4 मिनिट उत्तर ते किती आहे वरती, 37 डिग्री 6 मिनिट उत्तर. कुठं, उत्तर. मग तुम्ही नेहमी म्हणतात भारताचा अक्षवृत्त कसा पसरलेला आहे, 8 डिग्री 4 मिनिट उत्तर. समजा मी तुम्हाला उभा दिसतोय, मी भारत समजा उभा, मी भारत, तर माझ्या खालचं पायाचं टोक काय, 8 डिग्री 4 मिनिट. वरचा भाग कोणता आहे, उत्तर. मग खालून वरती मोजताय मोजताय मोजताय, मग तुम्ही माझ्या केसापाशी आला, मग हा भाग काय झाला, 37 डिग्री 6 मिनिट. पण हे पण काय झालं, नॉर्थ. मग तुम्हाला कळलं की भारताचा विस्तार उभा किती आहे. मग तुम्ही म्हणलात ठीक आहे, तुम्ही सांगताय भारताचा विस्तार 8 डिग्री 4 मिनिट उत्तर ते 37 डिग्री 37 डिग्री 6 मिनिट उत्तर आहे. तर भारत असा आडवा कसा पसरलाय, बघा असा असा भारत पसरला, बरोबर ना. हा भाग आपला राजस्थानचा, हा जम्मू काश्मीरचा, आणि हा इतर आपला सगळे नॉर्थ उत्तर पूर्वेकडचे देश. मग तुम्ही म्हणता सर ठीक आहे, आता तो मोजायचा असेल तर आपल्याला लाईन कोणत्या मोजाव्या लागतील, उभ्या. कोणत्याला मोजाव्या लागतील,
उभ्या. भारताचं एक टोक, भारताचं एक टोक इथले एक मोजा लागल, इथले एक मोजा लागल, बरोबर ना. तुम्ही आता कुठला भारत मोजला, हा एक टोक मोजलं आणि हे एक टोक मोजलं, मग त्याला तुम्ही काय मोजलं, अक्षरवृत्त मोजलं. काय मोजलं, आता काय मोजायचंय, रेखांश किंवा रेखावृत्त. आता रेखावृत्त मोजायचे, काय मोजायचे बाळांनो, मला रेखावृत्त मोजायचे. तर कसं मोजू, कसं मोजू. आता रेखावृत्त मोजताना काय करायचं बा, तुम्हाला कळलं की मी काय म्हणलो तुम्हाला, ज्या वेळेस तुम्ही अक्षवृत्त मोजताय त्यावेळेस 0 म्हणजे अक्षवृत्तीय इक्वेटर लाईन कन्सिडर करायची. आता भारत देश आपला उत्तर पूर्वेला आहे, हा, तर तुम्ही काय केलं, 0 पासून वरती तर पहिली लाईन मोजली, कितीवर आली, 8 डिग्री 4 मिनिट. आणि ज्या वेळेस तुम्ही भारताचं वरचं टोक मोजलं ते कितीवर आलं, 37 डिग्री 6 मिनिट. मग तुम्हाला कळलं भारताचे उभा विस्तार किती आहे. ठीक आहे, ओके. त्यानंतर आता भारताचा आडवा विस्तार मोजायचा तर तुम्हाला मी काल सांगितलं होतं, भारताची आपण जी उभी लाईन मोजतो 0 डिग्रीची, ती इंग्लंड या देशातील ग्रीनिश शहरावरून पास झाली. कोणत्या शहरावरून पास झाली, आता ह्या उभ्या रेषेसाठी ही बाजू कोणती बाळांनो, पूर्व, आणि ही बाजू कोणती, पश्चिम, बरोबर. आता मला सांगा, भारताचं हे टोक अगोदर मोजायचं का हे टोक अगोदर मोजायचं, इकडून इकडे मोजणार ना. मग सांगा, भारताचं हे टोक कितीवर येईल, 68 डिग्री 7 मिनिट. कुठली बाजू आहे, कुठली बाजू आहे, पूर्व. ते किती आहे, सगळ्यात शेवटचं टोक, यस, 97 डिग्री 25 मिनिट. कोणत्या बाजूला आहे, बघा, बरोबर आहे का, सगळ्यांना कळलं. म्हणजे तुम्हाला कळलं आपला भारत रेखांश, रेखांश हे कोणतं झालं, रेखांश झालं का अक्षांश झालं, रेखांश. मग तुम्हाला कळलं भारत जर आडवा आपण खालून मोजतोय, खालून म्हणजे कुठून, आपल्या केरळ पासून आपल्या जम्मू काश्मीर पर्यंत मोजतोय, त्याला म्हणायचं अक्षांश. आणि आपल्या गुजरात पासून आपल्या पूर्वेकडच्या राज्यांकडे मोजतोय त्याला काय म्हणतो, अक्षांश आणि रेखांश. कळलं सगळ्यांना, क्लिअर सगळ्यांचं. आता हे कधीही विसरायचं नाही. तर आता मला एकदा शेवटचं रिपीट सांगा, काय सांगणार. आता भारताचे स्थान आणि विस्तार सांगा, काय सांगायचं, स्थान आणि विस्तार. पहिली गोष्ट, तुम्हाला कोणी विचारलं भारताचं स्थान आणि विस्तार सांग, तुम्ही पहिलं काय सांगणार, भारत हा उत्तर पूर्वेला आहे, पृथ्वीच्या गोलार्धामध्ये कुठे आहे, उत्तर पूर्व, उत्तर पूर्व गोलार्धामध्ये भारत आहे. मग ते म्हणले अजून डिटेल मध्ये सांग, तर सांगायचं भारत हा कुठे आहे, आशिया खंडात आहे. आशिया खंडाच्या कुठे आहे बाळांनो, दक्षिणेला. कुठं आहे, दक्षिणेला. आता ते म्हणले की नक्की त्याचं भारताचं पृथ्वीवरती स्थान काय, ओके, आणि त्याचा विस्तार किती. तुम्ही स्थान तर सांगितलं कुठे, विस्तार सांगितलंय का, नाही. विस्तार कसा येणार, अगोदर सांगा अक्षांश सांगा, काय सांगा, अक्षांश किती येईल सांगा, 8 डिग्री 4 मिनिट उत्तर ते ओके, ते उत्तर, बरोबर. त्यानंतर तू कोणतरी म्हणलं रेखांश सांगा, काय सांगा, रेखांश कसा येईल, हा ह्या साईड ना, हा 68 डिग्री 7 मिनिट पूर्व ते 97 डिग्री 25 मिनिट. सगळ्यांना कळलं आता, क्लिअर, हा पॉइंट क्लिअर झाला, ओके. मग आता ह्याच प्रमाणे आपण आता ब्राझील बघू. ठीक आहे, एक शेवटचं क्विक रिव्हिजन. भारताचं पृथ्वीवरती स्थान कुठे, उत्तर पूर्व गोलार्ध. कसं उत्तर पूर्व कळलं, हा जर आपला पृथ्वी असेल, याच्यामधलं हे उत्तर, हे पूर्व, हे पश्चिम, हे दक्षिण. भारत आपल्या उत्तरेला आहे आणि उत्तरेमध्ये मग कुठं आहे, पूर्व गोलार्धामध्ये आहे. त्यासोबत भारत कोणत्या खंडामध्ये आहे, आशिया खंडाच्या दक्षिण भागास भारत तुम्हाला आपल्याला आढळून येतो. तर भारताचा अक्षांश किती आहे, 8 डिग्री 4 मिनिट उत्तर ते 33 डिग्री 6 मिनिट. रेखांश किती आहे, 68 डिग्री 7 मिनिट पूर्व ते 97 डिग्री 25 मिनिट. डिग्रीला अंश म्हणतो मराठीत, काय म्हणतो आपण, क्लिअर सगळ्यांचं, ओके. जायचं पुढं.
तुमच्या पुस्तकांमध्ये 10वीच्या तिथं रिकामी जागा ठेवली त्यांनी पुस्तकवाल्यांनी, ते तुम्ही पुस्तक नंतर भरायचं आहे. तर आता आपण बघूया आपला दुसरा देश म्हणजे कोणता? ब्राझील. कोणता देश? ब्राझील. तर आता आपण भारत बघितला, आता आपण ब्राझीलचं स्थान आणि विस्तार बघू. पाठीमागचा पॉईंट तुम्हाला कळला. आपण ज्या वेळेस कन्याकुमारी पासून जम्मू काश्मीर पर्यंत भारत एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे मोजतो त्याला काय म्हणतो? अक्षांश. अक्षांश म्हणतो ना. आणि ज्या वेळेस आपण गुजरात कडून पूर्वेकडील आपले राज्य मोजतो त्याला काय म्हणतो? रेखांश. तर भारताचा अक्षांश किती आहे? 8 डिग्री 4 मिनिट उत्तर ते 34 डिग्री 6 मिनिट उत्तर. आणि रेखांश कसा आहे? 68 डिग्री किती? 7 मिनिट पूर्व ते 97 डिग्री 25 मिनिट पूर्व. सगळ्यांना कळलं आता? आता सेम टू सेम आपल्याला काय बघायचंय? ब्राझील. काय बघायचंय? म्हणजे ब्राझीलचं आपल्याला हे पण टोक बघायचंय, आपल्याला ब्राझील सगळ्यात वरचं टोक बघायचंय, डावा आणि उजवा. परंतु आपण शिकताना काय शिकलो की ब्राझील हा कसा आहे? काही भाग उत्तर गोलार्धात आहे तर काही भाग दक्षिण गोलार्धात. बघा, जर आपली ही अशी पृथ्वी असेल आणि पृथ्वीचं जर आपण काय केलं, 2 भाग केले, एक आहे उत्तर एक आहे दक्षिण, आडवा, आणि जर उभे केले तर एक आहे पूर्व एक आहे पश्चिम. बरोबर? आता तुम्ही याच्यामध्ये ब्राझील पाहिला तर ब्राझील आपला नक्की दिसतोय कुठं? काही भाग उत्तरेला तर काही भाग दक्षिणेला. परंतु ब्राझील हा पूर्ण कोणत्या गोलार्धात आहे? पश्चिम गोलार्धामध्ये आहे. परंतु पश्चिमेला आहे, काही भाग उत्तरेत आहे तर काही भाग दक्षिण. मग आपल्याला हे एक टोक मोजायचंय आणि हे एक टोक मोजायचंय. मग टोक मोजताना काय करतो आपण? रेफरन्स कोणती लाईन धरतो? इक्वेटर. इक्वेटर म्हणजे काय? विषुववृत्त. आता विषुववृत्तापासून मोजताना तुम्ही काय मोजणार आहे? कसं मोजणार तुम्ही? सगळ्यात खालचा पॉईंट कोणता आहे? किती आहे सांगा, तुम्ही लिहून घेतलेला आहे, बोला लवकर. किती आहे? 5 अंश 15 मिनिट. पुढं आणि दुसरं नीट तुम्ही लिहिलं नाही का तुम्ही? अरे सांगा ना. एक आपण दक्षिण, आता बघा ना, इक्वेटर वरती आहे ना आपण, इक्वेटर वरती तर एक बाजू दक्षिण मोजणार आहे आणि एक बाजू काय मोजणार आहे? उत्तर. तुम्ही कसं लिहिलं ते सांगा मला. 5 अंश 15 मिनिट उत्तर अक्षवृत्त ते हा. 30 अंश 45 मिनिट दक्षिण. एकदम बरोबर. सांगा काय लिहिलं? 5 अंश 15 मिनिट. एक मिनिट. हा, तर ब्राझीलचा आपण काय मोजतोय? अक्षांश मोजतोय. काय मोजतोय? अक्षांश. तो किती आहे? 5 डिग्री 15 मिनिट उत्तर. बरोबर ना? बघा ना, एक लक्ष द्या. इक्वेटर पासून हागवरती किती आहे? 5 डिग्री. किती आहे? 5 डिग्री 15 मिनिट उत्तर ते. आता बाकीचा भाग कुठं पसरलाय? खालच्या बाजूला. ते किती आलं? 33 डिग्री 45 मिनिट दक्षिण. बरोबर कळलं सगळ्यांना? इक्वेटर पासून हा जो वरचा भाग आहे, तो किती वर आहे? 5 अंश 15 मिनिट उत्तर ते 33. इथून बघा, इथून खाली बघायचं. इथून कुठे बघायचा? खाली. कुठे तो सगळ्यात खाली? 30 नंतर काय येणार आहे? 33. बघा, 20 30 खाली किती आलं? 33 डिग्री 45 मिनिट दक्षिण. ओके, सगळ्यांना कळलं? रेखांश. कारण आपण काय बोललोय की ब्राझीलचा काही भाग कोणत्या बाजूला आहे? उत्तर. आणि काही भाग, मग मी मोजतोय ना, मला उत्तरला किती भाग आहे? 5 डिग्री 15 मिनिट उत्तर. दक्षिणेला किती आहे? 33 डिग्री 45 मिनिट दक्षिण. ओके, मग तुम्ही असा मोजला, आता तुम्हाला कसं मोजायचंय? ह्या बाजूला. ओके, कळलं सगळ्यांना? ठीक आहे, हे कळलं सगळ्यांना? पटकन लिहून घ्या. अक्षांश लिहून घ्या पटकन. ज्यांनी लिहून नव्हता त्यांनी अक्षांश लिहून घ्या पटकन. अक्षांश किती आहे? 5 डिग्री 15 मिनिट
उत्तर सॉरी ते 33°45 दक्षिण. ओके, लिहिलं सगळ्यांनी? चला पुढं. आता काय मोजायचं आपल्याला? रेखांश मोजायचं. काय मोजायचं आहे? आता परत मी सांगतो, परत पृथ्वी काढतो आपली, अशी गोल आहे पृथ्वी समजा. मी तुम्हाला सांगितले अक्षांश मोजताना कोणाला कन्सिडर करायचं? विषुववृत्ताला. रेखांश मोजताना कोणाला? रेखावृत्ताला. रेखावृत्त 0°C उभं कोणत्या शहराहून गेले? इंग्लंड शहरातील ग्रीनिश शहराहून गेले. पण मग अशी आपला भारत होता या बाजूला. ओके, त्यामुळे आपण कुठं मोजलं? पूर्वेला. परंतु ब्राझील आपला कोणत्या भागात आहे? पश्चिम भागात आहे. कुठं भागात आहे? पश्चिम. मग आता ब्राझील कुठं मोजायचं आपल्याला? पश्चिमेला. कुठं मोजायचा? तर ब्राझील मोजत असताना पहिला पॉइंट उजवा येईल का डावा येईल? चुकलात. पहिला पॉइंट 0 1 2 3 4 काहीतरी येईल. 0 पासून 1 2 3 4 इकडं, बरोबर. ह्या 0 पासून 1 2 3 4 इकडं. इकडे मग अशी आलतं बहुतेक 68°. किती आलतं? आता पण ब्राझील रेखावृत्ताच्या कोणत्या बाजूला आहे? डाव्या बाजूला आहे. ओके, तर पहिला पॉइंट ब्राझील देशाचा उजवा पॉइंट आहे. मी ब्राझील देशाचा बोलतोय. ब्राझील देशात जर तुम्ही उभा राहिला तर हा पॉइंट काय झाला? उजवा. हा पॉइंट काय झाला? डावा. तर आता मला रेखांश सांगा. काय सांगणार तुम्ही? रेखांश. ब्राझीलचा रेखांश किती आहे? पश्चिम, बरोबर ना? किती? 34°45 पश्चिम. आता तुम्हाला प्रश्न पडला असं पश्चिम का? अरे बाळा, रेखांश पासून रेखावृत्तापासून ब्राझील कोणत्या बाजूला आहे? डाव्या. डावी म्हणजे कोणती? पश्चिम, बरोबर ना? तर ही पहिली लाईन जी येणार ती कितीवर आली? 34°45 पश्चिम. ते म्हणजे आता इथून सुटलात तुम्ही, तर हे सांगा किती आहे? 73°48'. तो भाग पण कुठे आहे? पश्चिमेला. तो भाग पण कुठे आहे? पश्चिमेला. सगळ्यांना कळलं? सगळ्यांचं क्लिअर? ओके, तर आता मला सांगा परत ब्राझीलचा अक्षांश सांगा. अक्षांश किती आहे? 5°15' उत्तर. कुठं? उत्तर. ते 33°45 दक्षिण. अक्षांश झाला. आता रेखांश सांगा. रेखांश किती आहे? 34. बघा, 34°45' पश्चिम ते 73°48' पश्चिम. सगळ्यांना कळलं? क्लिअर? आता पेपरला तुम्हाला काय येतो? ज्यावेळेस नकाशा भरायला येतो त्यावेळेस ते तुम्हाला सांगतात ब्राझीलचे रेखावृत्त दर्शवा. रेखावृत्त म्हणलं हे दोन लाईन, ही एक 34° आणि 73°. भारताचे रेखावृत्त म्हणल्यावर भारताचा इकडचा पॉइंट पहिला आहे, कारण भारतासाठी भारत इकडे आहे ना. भारताचा हा पहिला पॉइंट आणि ब्राझील डाव्या बाजूला आहे. मग 0 पासून हा पहिला पॉइंट. जंबलिंग होऊन द्यायचं नाही. आता आपण ज्यावेळेस नकाशा भरणार आहोत त्यावेळेस तुम्हाला ते समजणार. सगळ्यांचं क्लिअर? डन? कोणाचं काय असा प्रश्न आहे का की सर मला काय समजलं नाही? ठीक आहे, रिव्हिजन करायची. तर आता जो आपला सेकंड चॅप्टर होता, सेकंड चॅप्टर मध्ये आपलं स्थान आणि विस्तार झालेलं आहे. स्थान आणि विस्तार झालेलं आहे. ठीक आहे, एक क्विक रिव्हिजन घ्यायची. आता क्विक रिव्हिजन, छोटीशी रिव्हिजन बस, फक्त स्थान आणि विस्ताराबद्दल घेऊ. आता मी अगोदर घेतो भारत. ठीक आहे, एका बाजूला घेऊ ब्राझील. ठीक आहे, आता मी घेतो भारताचा अक्षांश. ओके, आणि खाली घेतो भारताचा, भारत म्हणजे रेखांश. सांगा चला. आता भारताचा अक्षांश किती आहे? 8°8'4" उत्तर ते उत्तर. हे झालं, सगळ्यांचं कळलं. भारताचा रेखांश सांगा किती आहे? पूर्व ते 97°.
25 मिनिट पूर्व. गुड. आता मला ब्राझीलचं सांगा. ब्राझीलचा अक्षांश किती आहे? 5 डिग्री 15 मिनिट उत्तर ते 33 अंश 45 मिनिट दक्षिण. गुड. आता रेखांश सांगा. ब्राझीलचा रेखांश सांगा. 34 अंश 45 मिनिट पश्चिम. बरोबर. ते यस ते 73 अंश 48 मिनिट. गुड. सगळ्यांना कळलं? क्लिअर? सोपं, खूप सोपं पॉइंट होता, खूप सोपं पॉइंट. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट बघूया. नेक्स्ट त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे. ओके. लक्ष द्या. हे बघा, आता आपण जे काही शिकलो ते तुम्हाला इथे समोर दिसतंय का सगळ्यांना? हा. आता एक पुस्तकासोबत जाऊया. आकृती सहाय्याने 2.1 च्या सहाय्याने भारताच्या मुख्य भूमीचा विस्तार शोधा. अंशाचे मूल्य गाळलेल्या जागा म्हणजे भरा. तर भारताचा अक्षवृत्त किती आहे? यस. गुड. भरायचं इथं आपण. एक मिनिट. 8 अंश 4 डिग्री उत्तर ते 37 अंश 6 डिग्री उत्तर. सगळ्यांना कळलं? 68 असेल बाळा. सॉरी, बरोबर 37. तर मला हे सांगा आता, रेखावृत्त सांगा. रेखावृत्त. यस. 68 अंश 7 डिग्री पूर्व ते 97 डिग्री 25 मिनिट पूर्व. सगळ्यांचं क्लिअर झालं? ओके. डन. तसंच आपल्या ब्राझीलचा लाडका ब्राझील आहे ना. लाडका आहे का नाही? समजायला लागलं सगळं लाडकं. समजत नसेल तर काहीच लाडकं नसतं. ओके. एक मिनिट द्या मला. आता ब्राझीलचा मला काय सांगणार तुम्ही? अक्षांश सांगणार का रेखांश सांगणार अगोदर? बरं चला अक्षांश सांगा. ठीक आहे. बोला. हा. 5 डिग्री कुठं असणार? इथं. हा. 5 डिग्री 15 मिनिट उत्तर. उत्तर म्हणजे काय झालं? हे जो 0 डिग्री असेल ही वरची बाजू काय झाली? उत्तर. आणि 0 डिग्रीच्या खालची बाजू काय झाली? दक्षिण. ते खाली किती आहे? 33 डिग्री 45 मिनिट दक्षिण. सगळ्यांना क्लिअर? डन. ओके. ठीक. आता हे आपलं इथपर्यंत झालेलं आहे. आता पुढं तुम्हाला भारताच्या बाजूचे देश माहिती आहेत कोणते कोणते? कोणते सांगा बघा. कोणते होते बघा. भारताच्या पूर्वेकडे देश. पूर्व दिशा कोणती? ही. पूर्वेकडे बांगलादेश, म्यानमार, चीन आणि भूतान, नेपाळ हे उत्तर पूर्वेचे सगळे देश झाले. ओके. भारताच्या पश्चिमेकडचे देश पाकिस्तान एक झालं. ओके. आणि अफगाणिस्तान उत्तर पश्चिमेला येतो. ठीक आहे. आणि भारताच्या दक्षिणेकडे देश श्रीलंका. ओके. त्याचप्रमाणे आपलं ब्राझीलचं पण आहे. ब्राझीलच्या उत्तरेकडे देश कोणते कोणते? कोलंबिया, व्हेनेझुएला, गियाना, सुरिनाम, फ्रेंच गियाना. पश्चिमेला कोणते आहेत? पेरू आणि बोलिव्हिया. आणि पॅराग्वे दक्षिण, अर्जेंटिना दक्षिण, उरुग्वे दक्षिण. परंतु ब्राझीलच्या पूर्वेला संपूर्ण समुद्र आहे. काय सांगा? समुद्र. कोणता समुद्र आहे? उत्तर अटलांटिक आणि दक्षिण अटलांटिक. विसरायचं ना. ब्राझीलच्या पूर्वेला 2 देश आहेत. सॉरी, समुद्र. कोणते? उत्तर अटलांटिक, दक्षिण. सगळ्यांना समजलं? जिंदगी. ओके. डन. आता नेक्स्ट पेज. हा. आता नेक्स्ट पेजवर काय सांगितलं? धडा संपतो आता इथं. हा. भारताची पार्श्वभूमी. भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं रे? म्हणजे भारत इंग्रजांच्या गुलामीच्या मध्ये 150 वर्ष होता. आणि ते 150 वर्षानंतर भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक लोकांनी कार्य केलं. आणि ते शेवटी कधी आलं फळाला? 1947. सुमारे 1.5 शतक भारत देश ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले.
स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या 20 वर्षात 3 युद्धांना सामोरे जावे लागले. भारताला किती युद्धांना सामोरे जावं लागलं? 3. त्याच्यातले काही युद्ध पाकिस्तान सोबत झाले, काही युद्ध चीन सोबत झाले. त्यानंतर अनेक भागातील त्यासोबत युद्ध तर युद्ध, त्यानंतर दुष्काळी परिस्थितीला तोंड देणे अशा अनेक समस्या असूनही भारत हा जगातील प्रमुख विकसनशील देश आहे. आज युद्ध चालू आहे आपल्यापासून खूप लांब, परिणाम युद्धाचा परिणाम आपल्या होतोय. मग जर विचार करा आपलं सुद्धा दुसऱ्यासोबत चालू असेल तर आपल्या इथं काय कंडिशन असणार त्यावेळेस. मग भारताला 3 युद्धांना तोंड द्यावे लागले. त्याशिवाय दुष्काळ होता, पाऊस पडत नव्हता, काही पिकत जास्त नव्हतं. तरी आज भारत हा विकसनशील, बघा 3 टप्पे असतात: विकसित, विकसनशील, अविकसित. विकसित म्हणजे पूर्ण डेव्हलप असलेले देश, अमेरिका सारखा देश. विकसनशील म्हणजे आता सध्या भारत आहे आणि चीन आहे, अशा आणि त्यांच्यासोबत अनेक असे देश आहेत जे विकसनशील. पण अविकसित काय असतं? पूर्ण देशाला दुसऱ्यांवर डिपेंड राहावं लागतं. ठीक आहे. भारत आजही एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. विविध टप्प्यांवर आलेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारताच्या आर्थिक विकासाला वेग आलेला आहे. आणि भारताची लोकसंख्या ध्यानात घेता आणि भारताला प्रमुख बाजारपेठ म्हणून अख्ख्या जगामध्ये ओळखलं जातं. इथे विविध प्रकारचे उत्पादने, विविध प्रकारचे उत्पादक दोन्ही इथं घडून येतं. इथे वस्तू बनवल्या पण जातात, इथे वस्तू विकल्या पण जातात आणि इथल्या वस्तू बाहेर सुद्धा पाठवल्या जातात. भारतातील लोकसंख्येत तरुणाईचे प्रमाण जास्त आहे. आपण काल पाहिलं सुरुवातीला भारताच्या लोकसंख्येत तरुणाईचं प्रमाण कसं आहे? जास्त आहे. त्यामुळे याला आपण कार्यशील वयोगट असल्याने भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिलं जातं. भारताला काय म्हणलं आता? एक तरुण देश म्हणून पाहिलं जातं. ओके, कळलं? म्हणजे भारताची आज पार्श्वभूमी बघितली तर 150 वर्ष इंग्रजांच्या आधिपत्याखाली राहिला. 1947ला 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य भेटलं. सुरुवातीला 3 युद्धांचे सामोरे जावे लागले, त्यासोबत दुष्काळाला सामोरे जावे लागले. त्यानंतर भारताला एक प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखलं जातं. भारतामध्ये लोकसंख्या पाहता त्यात कार्यशील वयोगट कसा आहे? जास्त आहे. आणि त्यामुळे भारताला आपण काय म्हणतो? विकसनशील देश आणि एक तरुण देश म्हणून पाहिलं जातं. त्याचप्रमाणे ब्राझीलची ऐतिहासिक भूमी बघूया, पार्श्वभूमी. ब्राझील हा 3 शतकांपेक्षा, 1 शतक 100 वर्ष, 2 शतक बोला 3 शतक म्हणजे ब्राझील हा 3 शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली होता. ब्राझीलला 1982 साली स्वातंत्र्य मिळाले. तर 1930 पासून 1882 साली, माफ करा, ब्राझीलला 1882 साली स्वातंत्र्य मिळालं. परंतु 1930 पासून 1985 पर्यंत अर्ध्या शतकापेक्षा जास्त काळ हा देश लोकप्रिय लष्करी राजवटीखाली होता. लष्कर म्हणजे काय असतं? आर्मीच्या राजवटीखाली होता. त्यानंतर 20व्या शतकाच्या शेवटाच्या कालखंडात जागतिक वित्तीय समस्येमधून हा देश सावरला. आणि जगाच्या वित्तीय समस्या म्हणजे काय? त्यांची काय आर्थिक समस्या असत, पैशाची. मग ते कशामुळे असेल? खूप जास्त कंपन्या देत नसतील, इन्व्हेस्टमेंट होत नसेल. ओके, तर जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश व भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ म्हणून या देशाकडे पाहिले जाते भारतावर. सगळ्यांना कळलं? ओके, तर अशा प्रकारे हा स्थान आणि विस्तार नावाचा चॅप्टर आपला काय संपणार आहे. त्यापूर्वी एक आपण शेवटचं बघूया. भारताला स्वातंत्र्य कधी भेटलं? 15 ऑगस्ट रोजी. त्यानंतर ब्राझीलला कधी भेटलं? 7 सप्टेंबर रोजी. भारतामधली आणि ब्राझील मधली शासन प्रणाली कशी? प्रजासत्ताक आहे. ब्राझीलमध्ये राष्ट्रपती नियंत्रित करतात, नियंत्रित प्रजासत्ता आहे, म्हणजे राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ता आहे. तर भारतामध्ये संसदीय नियंत्रित प्रजासत्ता आहे. सगळ्यांना कळलं? ब्राझील देशाचं नाव कशावरून पडलं? एक पाऊ ब्राझील नावाचं झाड आहे, त्या झाडावरून, त्याची संख्या जास्त असावी तिथं, त्याच्यावरून काय पडलं? तिथं ब्राझील नाव पडलं. ब्राझीलचं नाव कसं पडलं? पाऊ ब्राझील या नावाने पडलं. तर सगळ्यांना समजलं? ओके, तर हा चॅप्टर खूप महत्वाचा आहे बेसिकली. त्याच्यामुळे तुम्हाला भारत कुठे आहे पृथ्वीवरती तो कळतोय. तुम्ही म्हणता सर भारत हा उत्तर पूर्व गोलार्ध आहे. दुसरी गोष्ट, भारत आशिया खंडात आहे, दक्षिणेला. भारताचा रेखावृत्तीय विस्तार कसा आहे? 68 डिग्री, किती? 7 मिनिट पूर्व ते किती? 97 डिग्री का 58 डिग्री? 97 डिग्री 25 मिनिट पूर्व. आणि जर तुम्ही अक्षांश बघायला गेलात 8 डिग्री 4 मिनिट उत्तर ते किती आहे? वरती किती आहे? यस, 34 डिग्री 7 मिनिट उत्तर. ह्याच प्रकारे ब्राझीलचं पण करायचं.
सगळ्यांना कळलं आज काय शिकवले? क्लिअर? कोणाचा काही प्रश्न असेल तर हातवरती करू शकता तुम्ही. ओके, हा.